प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता सईला शोधत असते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की सई एका खोलीमध्ये बंद झाली आहे आणि त्यामुळे मुक्ता खूप घाबरते. ती त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिला ते शक्य होत नाही. तर सई खूप घाबरलेली असते, त्यामुळे मुक्ता त्या दरवाजाजवळच बसून राहते आणि सईला शांत करण्यासाठी ती सईला वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागते आणि मग मुक्ताचं बोलणं ऐकून सईसुद्धा शांत होते. मात्र त्यानंतर मुक्ता मनाशी म्हणत असते की मी आता तर सईला शांत केला आहे, पण तिला या रूममधून बाहेर कसं काढू? तिला इथे एकटीला सोडून मला जातासुद्धा येणार नाही. आणि त्याचवेळी शेजारच्या रूममधून एक वेटर बाहेर येतो. मुक्ता पटकन त्याला आवाज देत थांबवते आणि सई ज्या रूममध्ये लॉक झालेली असते त्या रूमची चावी आणायला सांगते आणि त्यानंतर तो वेटर ती रूम उघडतो आणि सई त्या रूममधून बाहेर येते. मुक्ताला बघून ती खूप खुश होते आणि पळतच जाऊन तिला मिठी मारते. तर मुक्ता तिला शांत करत असते आणि त्यानंतर ती सईला विचारते की तू इथे कशासाठी आली होती? त्यावर सई तिला सांगते की मी इथे मम्माला भेटायला आले होते. आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि तो रागातच सईला विचारतो की तुला कोणी सांगितलं की तुझी आई इथे आहे ते? आणि सागरचं हे बोलणं ऐकून सई अजून घाबरते. तर मुक्ता आश्चर्यानेच सागरकडे बघत असते. तर सागर सईला विचारतो की यांनीच तुला सांगितलं का? त्यावर मुक्ता म्हणते की मी तिला काही सांगितलं नाहीये आणि तुम्हाला कळत नाहीये का, ती या रूममध्ये लॉक झाली होती, ती घाबरली आहे. तिला समजवायचं सोडून तुम्ही तिच्यावर का ओरडताय? तुम्ही तिच्यासोबत बाबा म्हणून वागा, तिला प्रेम द्या, मग तिला तिच्या आईची आठवण का येईल? जर ती आज तुम्हाला सोडून तिच्या आईकडे गेली असेल तर यामध्ये सर्वस्वी दोष फक्त तुमचा आहे. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागर खूप चिडतो. मात्र मुक्ता त्याला सांगते की कोणताही चुकीचा शब्द बोलू नका, कारण तुमची मुलगी तुमच्या समोर आहे. पुढे ती म्हणते की तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन असाल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुमची खरी ट्रॉफी सई आहे आणि जर तुम्हाला तिला सांभाळता येत नसेल तर तसं सांगा, मी तिला माझ्यासोबत घेऊन जाते. आणि त्यानंतर ती सईचा हात पकडून तेथून जाण्यासाठी निघते. मात्र सागर तिला थांबवतो आणि तो मुक्ताला सईचा हात सोडायला सांगतो. मात्र मुक्ता सईचा हात सोडत नाही. त्यामुळे सागर म्हणतो की तुम्हाला स्वतःचं मूल नाहीये म्हणून तुम्ही माझ्या मुलीला तुमची मुलगी मानताय का? आणि सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि मग ती सईचा हात सोडून तेथून निघून जाते. मात्र हा सगळा प्रकार हर्षवर्धनने बघितलेला असतो आणि तो हसतच स्वतःशी म्हणत असतो की सागर, आज मी या जगाला दाखवून देणार आहे हारून सुद्धा कसं जिंकता येतं ते. आणि त्याचवेळी तन्वी त्या ठिकाणी येते. ती हर्षवर्धनची माफी मागत असते. तर हर्षवर्धन तिला म्हणतो की आज संध्याकाळी मी जी पार्टी ऑर्गनाईज केली होती ती पार्टी तशीच होणार, पण माझ्यासाठी नाही तर सागरसाठी. आणि ती पार्टी सागरची एक्स वाईफ सावनी होस्ट करणार आहे. आणि ते ऐकून तनू खुश होते, कारण सागरला पार्टीमध्ये बोलावून त्याचा अपमान करण्याचा हर्षवर्धनचा डाव तिच्या लक्षात येतो. तर दुसरीकडे मुक्ता सईचाच विचार करत असते. तर प्रतीक तिला काय झालं ते विचारतो. मुक्ता त्याला घडलेला सगळा प्रकार सांगताना म्हणते की तू सुद्धा एकदा सईला भेट, म्हणजे तुला समजेल की ती मुलगी किती सफर करते. मात्र प्रतीक तिला सांगतो की हे बघ मुक्ता, माझं प्रोफेशन असं आहे की मला सगळ्यांसोबत चांगलंच वागावं लागतं, त्यामुळे मी उगाच त्या सागर कोळीच्या वागण्यामध्ये चूक काढणार नाही. आणि त्याचवेळी त्याला एका मित्राचा फोन येतो. तो त्याला सांगतो की आजचा अवॉर्ड सागर कोळी जिंकले आहेत, मात्र पार्टी हर्षवर्धन आणि सावनी देणार आहेत, ते सुद्धा याच व्हेन्यूच्या टेरेसवर. आणि हे सगळं ऐकून मुक्ताला धक्का बसतो. आणि त्यानंतर प्रतीक तिला सांगतो की उद्या आपली एंगेजमेंट आहे, त्यामुळे आता आपण दोघेही घरी जाऊ. आणि त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे सागर सईला घेऊन घरी जाण्यासाठी निघालेला असतो. मात्र त्याच वेळी हर्षवर्धन तिथे येतो. तो मुद्दाम सागरला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला सांगतो की आज संध्याकाळी सावनीने तुझ्यासाठी पार्टी होस्ट केली आहे, त्यामुळे तुला नक्की यावं लागेल. मात्र सागर या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देतो. मात्र शर्मिला म्हणत असते की मी या पार्टीसाठी नक्की येणार. मात्र सागर तिच्यावर ओरडतो आणि सईला घेऊन तिला गाडीत बसायला सांगतो. त्यामुळे शर्मिला सईला घेऊन तेथून निघून जाते. आणि त्यानंतर सावनी तिथे येते. तर हर्षवर्धन मुद्दाम सागरला म्हणत असतो की पहिली ट्रॉफी आणि पहिलं प्रेम हे खरंच खूप महत्त्वाचं असतं आणि आज तर दोन्हीसुद्धा आहे, त्यामुळे आजची पार्टी व्हायलाच हवी. तर सागर त्याला ट्रॉफी दाखवत म्हणतो की माझ्यासाठी फक्त ही ट्रॉफी महत्त्वाची आहे, बाकी सगळं फिजूल आहे.
तर हर्षवर्धन म्हणतो की सागर, जर आज तू पार्टीला आला नाही तर सगळ्यांना असं वाटेल की तू सावनीवर अजूनही प्रेम करतो. आणि हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून सागर रागातच तेथून निघून जातो. तर सावनी हर्षवर्धनला सांगत असते की सागर या पार्टीसाठी नाही येणार. मात्र हर्षवर्धन म्हणतो की सागर या पार्टीसाठी नक्की येणार, कारण सागरला त्याच्यापेक्षा जास्त मी ओळखतो. तर दुसरीकडे मुक्ता तिच्या घरी आलेली असते आणि तिच्या पाठोपाठ सागर, शर्मिला आणि सईसुद्धा येतात. सागर त्या दोघींना घरात जायला सांगतो आणि तो पुन्हा पार्टीला जाण्यासाठी निघतो. तर मुक्ता सईकडे बघत तिथेच थांबलेली असते. तर शर्मिला तिच्या आईला फोन करते आणि सांगते की तो 1.5 शहाणा एकटाच पार्टीला गेला आहे आणि मला या मुलीची काळजी घ्यायला सांगितली आहे. मी काय हिची केअरटेकर आहे का? आणि त्याचवेळी सईला खूप खोकला येतो. मात्र शर्मिला तिच्याकडे लक्षसुद्धा देत नाही आणि ते बघून मुक्ताला धक्का बसतो. मात्र त्याचवेळी इंद्रा बाहेर येते आणि तिला बाहेर येताना बघून शर्मिला लगेच सईची काळजी घेण्याचं नाटक करते. त्यामुळे इंद्रा खूप खुश होते आणि त्या दोघींना घेऊन घरात जाते. तर दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धन त्यांच्या पार्टीच्या ठिकाणी आलेले असतात आणि त्यानंतर सागरही तिथे येतो. आणि सागरला बघून हर्षवर्धन मुद्दाम सावनीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर तो सागरला समोर बोलावतो आणि सावनीला म्हणतो की आपले गेस्ट आले आहेत आणि आपण त्यांचं वेलकम करायचं सोडून रोमांस करत आहोत. त्यावर सावनीसुद्धा म्हणते की काही हरकत नाही, आता आपण त्यांचं वेलकम करू. आणि मग ती सागरचं वेलकम करते. तर हर्षवर्धन सगळ्यांना सांगतो की आजची ही पार्टी आम्ही सागरसाठी होस्ट केली आहे. आजपर्यंत त्याने त्याच्या अनेक गोष्टी मला दिल्या आहेत. आणि मग तो हसतच सावनीकडे बघतो. त्यामुळे सागरला खूप राग येतो. तर हर्षवर्धन मुद्दाम म्हणत असतो की सागरने मला त्याच्या अनेक गोष्टी दिल्या आहेत, त्यामुळे मी आजची ही ट्रॉफी त्याला दिली. आणि त्यानंतर तो सावनीला म्हणतो की आपण जेव्हा स्कॉटलँडला फिरायला गेलो होतो तेव्हा तिकडून मी एक शॅम्पेन आणली होती आणि ती शॅम्पेन मी जपून ठेवली होती आजच्या ओकेजनसाठी. आणि त्यानंतर ती तो शॅम्पेन मागून घेतो आणि सेलिब्रेट करतो. आणि त्यानंतर तो सावनीला म्हणतो की मी तुझ्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आणलं आहे. आणि मग तो सावनीसाठी आणलेली रिंग तिला दाखवतो. ती रिंग बघून सावनी खूप खुश होते. हर्षवर्धन मुद्दाम तिला म्हणतो की तुझ्या बोटातील आधीची रिंग काढून टाक, कारण ती रिंग सागरने सावनीला गिफ्ट केलेली असते. त्यामुळे सागर रागातच हर्षवर्धनकडे बघतो. तर सावनीसुद्धा खाली मान घालते. तर हर्षवर्धन मुद्दाम सागरने दिलेली ती रिंग काढून फेकून देतो आणि त्याने सावनीसाठी जी महागडी रिंग आणलेली असते ती तिच्या बोटात घालतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर दारू पिऊन घरी आलेला असतो आणि त्याचा आवाज ऐकून मुक्तासुद्धा घरातून बाहेर येते. ती सागरला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सागर दारूच्या नशेत तिच्याच खांद्यावर झोपी जातो. आणि त्यानंतर मुक्ता सागरला घेऊन घरात जाते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की सईच्या तोंडामधून फेस येत आहे. त्यामुळे ती खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.